आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर माइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. वारकरी बांधवांचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे व समाजसेवा आणि वारकरी सेवेला विखे पाटील परिवारानं नेहमीच प्राधान्य दिलंय. आषाढी वारीच्या निमित्तानं ही सेवाभावाची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या भक्तनिवास मठात मुक्कामी असलेल्या वारकरी दिंड्यांना भेट देत वारकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी विखे पाटील परिवार कायम कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. आषाढी वारी दरम्यान अहिल्यानगर, नाशिक तसेच राज्यातील विविध भागातून पायी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या सुमारे 7,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या भव्य मंडप व भक्तनिवास मठात मुक्कामाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून निवास, भोजन, स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या 40हून अधिक वारकरी दिंड्या या भक्तनिवासात मुक्कामी आहेत. हजारो वारकरी या सेवांचा लाभ घेत आहेत. पंढरपूरमधील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज वारकरी सेवा मंडपांपैकी हा एक मंडप असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक 24 तास सेवेत तत्पर आहेत. यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं वारकरी बांधवांना 15,000हून अधिक रेनकोट आणि शबनम बॅगचं वितरण करण्यात आलंय. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या साहित्याचं वाटप करण्यात आलंय. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, 20 ते 25 दिवसांचा पायी प्रवास करून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यांच्या मुक्कामाची, सुरक्षिततेची आणि सर्व सोयी सुविधांची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी विखे पाटील परिवार आणि जनसेवा फाउंडेशन सातत्यानं कार्यरत असतं. ही सेवा अखंड 40 वर्षापासून अविरत सुरू आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोणतेही उणीव राहू नये हीच आमची भूमिका असून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे. भक्तनिवासातील सर्व दिंड्यांना भेट देऊन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वारकरी बांधवांची विचारपूस केली. विखे पाटील परिवाराच्या वतीनं सर्व वारकरी भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेनं सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.